गे डेटिंग ॲपवरून ओळख करून शहरातील एका बँक अधिकाऱ्याला अज्ञातस्थळी बोलावून लैंगिक अत्याचार करण्यात आला। या अत्याचाराचा आरोपींनी व्हिडिओ काढून नंतर व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग करत 80,000ची फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील एका नामांकित बँकेत कार्यरत असलेल्या 30 वर्षीय अधिकाऱ्याची गे डेटिंग ॲपवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली। काही दिवस संवाद सुरू राहिल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्याला शहराबाहेरील एका अज्ञात स्थळी भेटीसाठी बोलावले। त्या ठिकाणी पोहोचताच 4 जणांनी एकत्र येत त्याला ताब्यात घेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे या बँक अधिकाऱ्याच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। पोलीस स्टेशन खदानदीमध्ये ची घटना आहे। एक बँक अधिकारी आहे, बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली की एक ॲप आहे बोला गे ॲप, त्या सोशल मीडियाच्या त्या ॲपच्या द्वारे यांनी एका व्यक्तीसोबत चॅटिंग केली। त्या चॅटिंगमध्ये त्या आरोपीने त्याला हिंगणा फाटा या ठिकाणी बोलावलं आणि बोलवून त्या ठिकाणी आपण सेक्स करू अशा पद्धतीचं त्यांनी हे केल्यानंतर ते एका ठिकाणी गेले। नदीकाठी गेल्यानंतर त्यांनी त्याचे 3 मित्र बोलावले। त्या 3 मित्राच्या माध्यमातून तिथं त्या बँक अधिकाऱ्याचं अश्लील चित्रीकरण केलं आणि त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून मग त्याला एक्स्ट्रॉशन करणं, खंडणी मागणं सुरू केलं की तुझे असे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, नाहीतर आम्ही ते पब्लिश करू। त्याच्याकडून जवळपास 80,000 रुपये त्यांनी खंडणी उचललेली आहे। जबरीने त्याचे मोबाईल हिसकावणं, त्याला मारहाण करणं, त्याचं अश्लील चित्रीकरण करणं अशा पद्धतीचे हे सर्व कृत्य केल्यामुळं आम्ही हा गुन्हा बँक अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून दाखल केलेला आहे। त्याच्यामधले जे 2 आरोपी आहेत ते आम्ही 2 आरोपी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अटक केलेला आहे। तो मोबाईल जो आहे ज्यामध्ये चित्रीकरण होतं ते सुद्धा आम्ही जप्त केलेला आहे आणि आमची पुढील तपास सुरू आहे। आणखी काही केसेस आमचा तपास सुरू आहे। त्या तपासामध्ये या आरोपींनी आणखी काही लोकांना अशाच प्रकारे बोलवून फसवून अशा प्रकारे कृत्य केल्याची शक्यता नाकारता येत नाही। आमचा पुढील तपास सुरू आहे, त्यामध्ये आम्ही ते निष्पन्न करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.